मॉर्निंग बहिणीनं भावानं त्याचा बघा अर्चना बनवत आहे नाश्त्याला खिचडी आणि भात. खिचडी आणि भात नाही, फक्त खिचडी. अच्छा खिचडी. हा. मग खिचडी भात सगळ्यात म्हणतात. म्हणजे खिचडी आणि भात म्हणलात ना. तिकडे आणलेली सोयाबीन घरामध्ये दारात तसाच पडलेला आहे. ती आणली तिकडे रिंग लाईट कशाला आणली काय तिलाच माहिती. ते काय काय उशीर झाला चाललंय आम्हाला, त्याच्यामुळे मी आज खिचडी भातच बनवली. ही सोयाबीन हे बघा इकडे सगळं मी कापून घेतलेलं आहे. टोमॅटो, कांदा, आणि बटाटा. हे कोणाकोणाला आवडतंय नक्की सांगा. हे आहे लोणचं. हे बघू शकता लोणचं. लोणचं पण आणलेलं आहे अर्चनाने. बघू अर्चना कसा भात बनवते बरं आज लय दिवसानंतर. हा बघा. हा तर चला बघू अर्चनाचा भात. हे इकडे तिने असं कापून घेतलं बघा. टोमॅटो, बटाटो, टोमॅटो नाही हो, इकडं कोथिंबिरी, टोमॅटो. टोमॅटो. बर टोमॅटो अजून. बघा मला नाव ठेवते, स्वतःला येते का बोलता? अरे हात दुखायला लागला ते मोबाईल धरून धरून बाबा. हा. काय झंझट आहे बाबा. व्हिडिओला काय कोणी बघा ना नवीन काहीच नाही. उगाच व्हिडिओ काढत राहते रोज 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 आपले. बघते ना, ज्यांना ज्यांना आवडते ते बघतात ना, असं थोडी आहे. बहिणीनं आवडत. बरं आता कमेंट करून फटाफट सांगा बरं कोणाकोणाला आवडते अर्चनाची व्हिडिओ. इकडे अर्चना आहे बघा बरं पटकन. कमेंट करून फटाफट सांगा माझे व्हिडिओ कोणाकोणाला आवडते. नवीन कोणी असताल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाबा, आता मी बाबा. बनवते खिचडी भात. लय मोठं लांबून लावलंय आता तर बाबा पार. भावांनो हे बघा मी खिचडी बनवायला लागले. कांदा, मिरची, लसूण सगळं टाकलेलं आहे मी. आता आपण टाकू टोमॅटो, कोथिंबीर, हे सगळं असं टाकून घेऊ आपण. साडी लय चमकाली बाबा तुझी. हो का? हा हा. आम्हाला बाहेर जायचं जरा फिरायला. तेच चमचम चमचम करायलंय. हा. अहो आता आपल्याला जायचं होतं ना फिरायला. आणि अर्चनाचे व्हिडिओ नवीन मोबाईलनं काढत आहोत आपण. कसा व्हिडिओ दिसतोय काय दिसतोय नक्कीच कमेंट करून अर्चनाला सांगा. ओके बर सांगा पटापटा. हा. आणि खिचडी कशी होती ते मी सांगणार आहे तुला. सांगा ना खिचडीचं काय आता. येते का बनिता? येईन तशी बनवायची. तर बहिणींनो माझी साडी कशी आहे मला नक्की सांगा. हे बघा मी कालच घेतली होती. मग मला घालायला काय म्हटलं आता कुठलं सण नाही काय नाही असंच आपण घालून व्हिडिओ तरी काढावा म्हणून मी साडी घातली. मी तुम्हाला नंतर वापस एकदा दाखवते. कारण मी आता खिचडी भात बनवते ना, पूर्णपणे साडी तुम्हाला मी दाखवू शकत नाही. नंतर टाकू बटाटे. बटाटे टाकले. हा मसाला टाकणार आहे मी खिचडी भातामध्ये. हे कोणाकोणाला आवडतं हे पण नक्की सांगा. आणि हे टाकल्यावर भात खूप छान पण लागतो. पाहिजे तर तुम्ही पण टाकून बघा. हे बघा हे आहे लोणचं आंब्याचं. पहिलं लोणचं वाटीत द्यायचे दुकानदार, आता हे असे पाकिट निघलेत. हे आणले लोणचं खायला. तर कमेंट मध्ये मी हे पण सांगा की लोणचं खिचडी भातासोबत कोणाकोणाला आवडतंय. अर्चना तुमच्याकडे भाषा बोल ना थोडी जरा. आमच्या इकडची हा बोलू का? बोल बरं. जेवलाव का? म्हणजे जेवलाव जेवलाव काय करायला? बघा बरं कोणाकोणाला कळते अर्चनाची भाषा ती मला नक्की सांगा. जेवलाव का? कुठं चाललाव? हा या ना इकडं जेवायला. येता का? झालं एवढंच येतंय. मग दुसरं काय बोलायचंय? अहो भरपूर काय काय गावाकडे मस्त भाषा आहे आमच्या. हे आता ते बनवा लागलीस त्याला काय म्हणतीस? भात, खिचडीचा भात. हा खिचडीचा भात बनवायला आले हो. हा मग ते- हा हे म्हणलं आता लय उशीर झालाय काय बनवावा हम्म. म्हणून म्हणलं थोडासा खिचडीचा भात बनवावा. अच्छा. अर्चनाची भाषा खूप अल्लग होती. आपल्याकडे आल्यावर तिची भाषा थोडी सुधारली आहे. हो. आता काय करालो असंच म्हणायची ती. हा एवढी नव्हते बोलत बरं मी. गावाला आमच्या इकडे सगळे गावाकडचीच भाषा वापरतात. पण आता इथं मुंबईमध्ये राहून राहून सगळे भाषा विसरून गेलेत. तरी पण मी गावाला गेल्यावर माझ्या येते तरी पण तोंडामध्ये थोडी थोडी गावाकडची भाषा. जेवलाव का? काय करायला? तिकडे चाललाव तिकडे यायला अशी तशी भाषा गावाला बोलते. पण ही भाषा खरोखर मला सांगा कोणत्या गावाकडली आहे कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा. हम्म. आणि भात झाल्यावर काय म्हणायचं? झाला हो भात या न कसं जेवायला. हा न कसं जेवायला न करस म्हणजे थोडस. शाबास. हे बघा हे माझ्या भाषेला पण लय नाव ठेवतेत. मी असंच त्यांना राग राग एक वेळेस म्हणले होते तुम्हाला हेंडगा लागू द्या. यांना माहितच नाही म्हणजे काय आहे तर हे पण मला कमेंट मध्ये सांगा. तुम्हाला हेंडगा लागू द्या म्हणजे काय आहे त्यांना काय माहिती.
म्हणजे आता जे जे आपल्या आमच्या भाषेचे आहेत ना त्यांना समजणार ना म्हणजे काय त्याचं. हे बघा इथं मी तांदूळ घेतलेत. आता मी या तांदळाला थोडं साफ करते आणि मग धुवून खिचडी भात रेडी आपला. आता आपला खिचडी भातलं सगळं सामान फ्राय झालेलं आहे त्याच्यातलं. आता मी घेते पाणी टाकून. बहिणींनो मी तुम्हाला साडी दाखवते. हे बघा अशा प्रकारची बॉर्डर आहे आणि हे इथं पण अशी बॉर्डर आहे आणि खाली पण आपल्या बॉर्डरच येणार आहे. हे बघा बघू शकताय बघा. तर माझी साडी कशी आहे कमेंट मध्ये मला नक्की सांगा बहिणींनो. तर बहिणींनो भावांनो आपला खिचडी भात झालेला आहे. हे बघा कुकर मध्ये केला मी खिचडी भात. ते बघा ते लेवायचे उपाशी आहे त्यांना लय भुका लागल्या दोघांना पण. मला लेवायचं मध्ये जेवण झालं का. हे बघा खिचडी भात झालेला आपला मी तुम्हाला दाखवते.